वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातला जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नसला तरी काही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना केलेल्या आहे। आपण बघू शकतो की रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी शंकर चहांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आत्ताच ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहे आणि त्यांनी अर्ज भरल्यानंतरची जी अनामत रक्कम असते त्याची ही रिसिप्ट कॉपी देखील आपण बघू शकतो। वंचित बहुजन आघाडीचा दुपट्टा घालून ते अर्ज भरायला गेले, त्यामुळे ते अधिकृत उमेदवार म्हणूनच त्यांनी अर्ज भरलेला आहे। या व्यतिरिक्त आपण जर का बघितलं तर राज्यामध्ये अजूनही महाविकास आघाडीसाठी वंचितसाठी महाविकास आघाडीमधनं किती जागा सोडायच्या यावर निर्णय झाला नाही। मात्र रामटेकचा अर्ज तुम्ही भरला, काय कारण होतं? प्रकाश आंबेडकरांनी तशा प्रकारचे निर्देश दिले होते का तुम्हाला? निर्देश दिला म्हणूनच फॉर्म भरण्यात आला। निर्देश दिले नसते तर फॉर्म कशाला भरला असता? बरं, काय सूचना आहे तुम्हाला? सूचना आहे तुम्ही कामाला लागा आणि डायरेक्ट म्हटलं साहेबांनी कामाला लागा, AB फॉर्म वगैरे सही करून सगळं दिलं। बरं, आता आजच्या अर्जासोबत तुम्ही AB फॉर्म पण जोडला? नाही, उद्या 3च्या आधी जोडायचं। महाविकास आघाडीकडनं रश्मी बर्वे यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। मग दोन उमेदवारांना कसं काय यातनं तोडगा काढणार आहे? काय ठरलं, काय माहिती आहे? आधी कसं आहे, आधी आघाडी काही अनेक वेळ झाली आघाडीला होण्यासाठी, अनेक चर्चा घडल्या, त्याच्यात काही झालं नाही म्हणून होऊ शकते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपला कॅन्डिडेट उभा करण्यासाठी त्यांनी आम्हाला निर्देश दिले। एक पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे की कुठेतरी जर का वंचितची महाविकास आघाडीसोबत आघाडी झाली नाही तर मग प्रत्येक मतदारसंघामध्ये असे उमेदवार असणार? हा, असणार आहे। आणि रामटेक लोकसभा हे वंचित आघाडीच लढणार आहे। आघाडी झाली तर हे आघाडी झाली तरी वंचित आघाडीच लढणार आहे आणि म्हणूनच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला हा निर्देश दिलेला आहे। नाही झाली तर तशी तुम्ही मैदानात असणार? तरी लढणारच हा, म्हणून काही प्रॉब्लेम नाही। किती मतदारसंघामध्ये अशा प्रकारे उमेदवारांनी अर्ज भरले, काही माहिती आहे तुम्हाला? असे जेवढे 5 मतदारसंघामध्ये 5 लोकसभा मतदारसंघामध्ये। बरं, काय मुद्दे असणार आहेत तुमचे? माझे मुद्दे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। बेरोजगारांसाठी माझा प्रयत्न, बेरोजगारांना कशी रोजगारी मिळेल त्याचा प्रयत्न राहणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणार आहोत आणि सर्वांगीण विकास जो आहे या रामटेक लोकसभा क्षेत्राचा व्हावा या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। आपण बघू शकतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरलेला आहे। अजूनही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी एक पर्यायी व्यवस्था वंचित बहुजन आघाडीने करून ठेवल्याचं आपल्याला दिसून येते, जे रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या नामांकन अर्जाच्या या दृश्यांमधनं पाहायला मिळते। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।